नमस्कार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नुकताच मेडिकल एंट्रन्स एक्झाम नीटचा पेपर फुटलाय. पेपर फुटलाय म्हणजे परीक्षा झाल्यावर ते सगळं उघड झालं आणि परीक्षा रद्द झाली. तर या निमित्ताने मला बरेच प्रश्न पडलेत आणि ते सगळे ज्या पालकांनी हा पेपर विकत घेतलाय आपल्या मुलांसाठी, त्या पालकांसाठी माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले की त्यांनी असं का केलं. पहिला युक्तिवाद त्यांचा हाच तयार असेल की काय करणार, आजचा जमानाच कॉम्पिटिशनचा आहे, आम्ही आमच्या मुलाला थोडी मदत केली तर काय बिघडलं, म्हणून आम्ही पेपर विकत घेतलं. आमच्या काही मनात असं नव्हतं, पण काय करणार, असा परिस्थितीचा सोयीस्कर कारण देतील. पण तुम्ही ही गोष्ट किती काळ करणार. ही तर फक्त मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे. हा पेपर तुम्ही विकत घेतलात, मुलांना दिलात, त्यांना त्याच्यात मार्क मिळतील चांगले, कारण प्रश्नपत्रिकाच मिळाल्यामुळे सगळी उत्तरं बरोबरच यायला हवी. मेडिकलला ॲडमिशनही मिळेल. पुढच्या प्रत्येक वर्षी तुम्ही हेच करणार का, मुलांसाठी पेपर विकत घेणार का अशा वेळी? आणि किती काळ? बरं, नुसतं MBBS होऊन पुरत नाही ना, त्याच्यानंतर आजकालच्या काळात स्पेशलायझेशन हे आहेच. मग प्रत्येक वर्षी तुम्ही मुलांसाठी काही नाही काही असाच जुगाड, जे आपल्या भारतीय भाषेत म्हणतात, काही नाही काही असंच करणार, कुणाला नाही कुणाला कुठे पैसे देऊन, पैसे तारून असं करत राहणार आणि मुलांना बनवणार का डॉक्टर? तर असे डॉक्टर बनतीलही, पण त्यांची कुवत नसताना बनतील. असे डॉक्टर्स निर्माण झालेले काय हो, त्यांचा उपयोग आहे? त्यांच्या हाताला गुण असेल का? अशा मुलांकडे तुम्ही उद्या त्यांना दवाखाना थाटून द्याल, हॉस्पिटल टाकून द्याल, पण त्यांच्याकडे पेशंट येतील का? पेशंट आले तरी जर का त्या डॉक्टरच्या हाताला गुण नसेल तर पेशंट त्याच्याकडे नंतर फिरकणार नाही. गुण नसेलच, कारण जेव्हा बुद्धीची कुवतच नसते ना, तेव्हा काही कोणी करू शकत नाही. माणूस सगळं पैशाने विकत घेऊ शकतो, पण एखाद्याची कुवत, क्षमता, बुद्धी ही विकत नाही घेऊ शकत. तुमच्या मुलाची जर का कुवत असेल तर तो नक्की पुढे जाईल. मूल म्हणजे तुमचा मुलगा असो मुलगी असो, पाल्य, मी मुलगा मुलगी भेदच करत नाही. पण ही जर का कुवतच तुमच्या मुलाच्या डोक्यात नसेल तर तो डॉक्टर होऊन तरी काय उपयोग. तुम्ही किती काय तुमच्या मुलासाठी परीक्षेचे पेपर्स किंवा परीक्षक विकत घेणार, आणि ह्यातनं तुम्ही काय संदेश देताय मुलांना, कोणते संस्कार करताय मुलांवर? हेच की प्रत्येक गोष्ट पैशाने साध्य होते, तो पैसा कमवण्यासाठी कुठचेही मार्ग अवलंबायचे. आता तुम्ही आई वडील आहात, तुमच्याकडे पैसा असेल, कारण पैसा असल्याशिवाय एवढे लाखो रुपयाचा परीक्षा पेपर तुम्ही विकत घेऊच शकत नाही कोणी. ज्या मुलांना शक्य नाही ना, त्यांचे पालक थोडेफार तरी असतील असे, हळहळले असतील की अरे आमच्याकडे पैसे असते तर आम्ही पण आमच्या मुलासाठी विकत घेतली असती. किंवा मुलंही अशी असतील की जी आई वडिलांना बोलत असतील की तुम्हाला जमलं नाही आमच्यासाठी एवढं सुद्धा करणं, आणि ज्यांची ऐपत आहे त्यांनी ते घेतला. काय झालं, परीक्षा रद्द झाली, ते घेतलेले पैसे तर फुकट गेलेत. मग आता पुढच्या परीक्षेलाही तुम्ही हेच करणार आणि मुलांना असाच पांगुळगाडा सतत देत राहणार, आणि मुलं आयुष्याच्या परीक्षेत नापास होत आहेत. हे तुमच्या लक्षात येत नाहीये का कोणाच्या? तुम्ही हा पेपर विकत घ्याल हो, उद्या पेशंट्सना तुमच्या मुलांकडे कसं आणणार तुम्ही? आणि मुलं कधी तुमची मोठी होणार की नाही, की आयुष्यभर ती अशीच तुमच्यावर अवलंबून. आणि किती काय त्यांना त्यांचं आयुष्य आहे, त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम्सना तोंड द्यायचंय. त्याला सक्षम बनवण्याऐवजी तुम्ही मुलांना पूर्णपणे अवलंबून बनवताय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि हे थांबवणं पालकांच्या हातात आहे, कारण पैसे मुलांकडे नसतात, पैसे पालक भरतात ना. मग हा विचार पालकांनी करायला पाहिजे. तुम्ही स्वतः तरी असे शिकलेल्या मुलाकडनं घ्याल का स्वतःची ट्रीटमेंट करून? तुम्ही जर का पैसे भरून आपल्या मुलांना डॉक्टर बनवलंय ना, तर कुठच्याही डॉक्टरकडे जो तरुण आहे त्याच्याकडे जा. ट्रीटमेंटला जाताना तुमच्या मनात हा प्रश्न आल्यापासून राहणार नाही की हा मुलगा किंवा हा डॉक्टर जेन्युइनली शिकून झालाय की पैसे भरून. आपण जसं आपल्या मुलाला डॉक्टर केलं तसं त्याच्या आई वडिलांनी त्याला पैसे भरून डॉक्टर केलाय. अशा जर का डॉक्टरच्या हाती गुण नसेल आणि त्याच्याकडनं काही चूक झाली, त्याला कोण जबाबदार आहे? तुम्ही केवळ आत्ता पैसे देऊन परीक्षेचा पेपर घ्याल, पण आयुष्याच्या परीक्षेत तुम्ही तुमच्या मुलाला नापास करताय. आणि मुलांना तुम्हालाही हे कळलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीत आई वडिलांकडे पैसे मागून काही होत नाही.
तुमची कुवत पाहिजे. हा अट्टाहास का डॉक्टर बनवण्याचा? म्हणजे आई वडील डॉक्टर, त्यांना वाटतं आपलं हॉस्पिटल सांभाळायला आपलं जे मुलं आहे त्यांनी डॉक्टरच बनलं पाहिजे. जे डॉक्टर बनू शकले नाही त्यांचाही हा अट्टाहास आहे की आमच्या मुलांना डॉक्टर व्हावं, आमच्या मुलांनी किंवा मुलींनी. हा जो अट्टाहास आहे ना, हाच घातक आहे. आपल्या मुलाच्या बुद्धीची कुवत ओळखा. पेपर परीक्षेचा पेपर विकत घेणं हे कशावरच सोल्युशन नाही होऊ शकत. त्यामुळे म्हणजे ह्या गोष्टीचा राग पण येतो, उद्विग्नपणा येतो आणि असं वाटतं हे काय आहे चाललेलं, काही भविष्य नाही आहे ह्या गोष्टीला. बघा, विचार करा.